ब्रेकिंग न्यूज पाहूया. कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. उल्हास नदी आता धोक्याच्या पातळीवर आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणी पातळी मुसळधार पावसामुळे वाढली आहे. कर्जत तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या नदीच्या ठिकाणी पाणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र नागरिकांनी जीव धोक्यात टाकू नये अशा सूचना पोलिसांनी केल्या. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे आपल्यासोबत जोडलेत. किरण, कर्जत तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. उल्हास नदी आता धोक्याच्या पातळीवर असल्याची माहिती मिळत आहे. काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? नक्कीच करून आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो कर्जतसह बदलापूर शहरामध्ये आजूबाजूच्या शहरामध्ये जो आहे तो पडत आहे आणि यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहायला गेलं तर ही उल्हास नदी आहे आणि दुसरी भरून उल्हास नदी जी आहे ती वाढत आहे. काल जर आपण पाहायला गेलं तर 12 मीटर पर्यंत पाण्याची पातळी होती आणि आज जर आपण पाहायला गेलं तर 15 मीटर म्हणजेच पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर 3 मीटरने पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे. कारण याचं कारण असं आहे की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत आहे आणि यामुळे या नदी नदीमध्ये पाण्याची वाढ जी आहे ती सातत्याने होत आहे. आपण जर पाहायला गेलं तर ही जी चौपाटी जी आहे जे म्हणजे एकंदरीत धोक्याची जी जाण्याची शक्यता म्हणजे जे म्हणतोय आपण तर चौपाटी देखील या पाण्याखाली गेलेली आहे. जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी या नदीला पाहण्यासाठी किंवा आनंद घेण्यासाठी काही नागरिक देखील या नदीच्या बाजूला येतात. नदीचा आनंद घेण्यासाठी नागरिक देखील आपल्याला पाहायला मिळतात. मात्र खबरदारीची सूचना म्हणून पोलीस प्रशासन असेल यांनी नागरिकांना एक आवाहन केलेलं आहे की आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आणि जेणेकरून गर्दी जी असेल ती टाळावी अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून जे आहेत ते देण्यात येतात. मात्र आपण जर पाहायला गेलं तर असंच पाऊस जर सतत राहिला तर पाण्याची पातळी जी आहे ती अशीच वाढण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते आणि सध्या तरी उल्हास नदीने म्हणजे धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली नाहीये. मात्र धोक्याची पातळी ओलांडण्यासाठी काहीच मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे. अशा पावसामुळे मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.